आपल्यासोबत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत. नानाभाऊ, काय सांगाल? सध्या भारत पाकिस्तान सीमावादावर तणावाचं वातावरण बघायला मिळतं आहे. इंदिरा गांधी जर असत्या तर काय परिस्थिती असती? आता मोदी सरकार खरोखर त्या दृष्टीनं पावले उचलत आहेत का? इंदिराजी असती तर अजून आत्तापर्यंत 4 तुकडे या पाकिस्तानचे करून मोकळे झालेले असते. बलुचिस्तान त्यांची मागणी आहे की अलग देश झाला पाहिजे, ते सगळं इंदिराजींनी करून टाकलं असतं. कारण ज्या पद्धतीनं भारतावर हमला जो काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी केला आणि पाकिस्तानच्या आदेशाने केला गेलेला आहे हे पण सिद्ध झालेलं आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये देशातलं सरकार का शांत आहे हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि आमचे नेते राहुल गांधीजी आणि मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सांगितलंच आहे की आम्ही सरकारच्या सोबत आहोत, पण या घटनेला साधं न समजता आपण पाकिस्तानवर हल्ला करून त्यांच्याशी तशाला तसं उत्तर देण्याची भूमिका घ्यावी, अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्ष आमच्या नेत्यांनी घेतलेली आहे आणि ती बरोबर आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आणि अशा परिस्थितीत केंद्राच्या सरकारने जे पावलं उचलायला पाहिजे ते उचलत नाही. आज 12वा दिवस आहे, आता उद्या 13वा दिवस लागेल. देशामध्ये ज्यांच्याकडे या घटना झाल्यात तिथून अजूनही डोळ्यातला अश्रू थांबायला आहे. पण प्रधानमंत्री ज्या पद्धतीनं हास्य कलवडत आहे ती भूमिका या देशवासियांना न पचणारी आहे. पण असो, आमच्या अपेक्षा आहे की सरकार पाकिस्तानला जसं तसं उत्तर देईल अशा अपेक्षा आहे. जातीनिहाय जनगणना ही काँग्रेसची भूमिका राहिलेली आहे सुरुवातीपासून. आता कुठेतरी केंद्र सरकारने त्याला पाठिंबा दिलेला आहे. केंद्र सरकारने ती जातीनिहायची घोषणा केलेली आहे. परंतु ज्या पद्धतीनं भाजप अगोदर विरोधात होतं, आता ते स्वतःची पाठ थोपटताना बघायला मिळत आहे. काय हे काँग्रेसचं यश आहे की काय म्हणाल? बघावं, राहुल गांधींचं पदोपदी अपमान करणारी भाजप जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर, मग लोकसभेत असेल या रस्त्यावर असेल, हे तर पूर्ण देशाने पाहिलेलं आहे. आणि राहुल गांधीजींनी सांगितलं होतं की मैं यही सदन में, यही पार्लियामेंट में जातीनिहाय जनगणना का प्रस्ताव मंजूर करके रहूँगा, अशी भीष्म प्रतिज्ञा राहुल गांधींनी घेतली होती. पण अचानक मागच्या कॅबिनेटमध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारने जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला आणि त्याचं काँग्रेस पक्षाने राहुल गांधीजींनी स्वागत केलं. जे देशहितासाठी आहे, या देशातल्या शोषित पीडित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आहे, तर ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या चांगल्या गोष्टीचं समर्थन करणं हे काँग्रेसची भूमिका होती आणि ती आमचे नेते राहुल गांधीजींनी केलेली आहे. आता मुद्दा असा आहे की बिहार पॅटर्न आणि तेलंगणा पॅटर्न या जातीनिहाय जनगणनेचं जे पॅरामीटर असतं, प्रत्येक जातीचं आर्थिक आणि सामाजिक ही जनगणना झाली पाहिजे. तुम्ही संपूर्ण ओबीसीची जनगणना केली तर त्याच्यामध्ये न्याय मिळणार नाही, तो थोतांड होईल. आणि म्हणून त्याचा जो पॅरामीटर तयार करायचा असेल आणि जो GR करायचा असेल तर ते आम्हाला विचारून काढला तर सगळ्यांना स्तराला न्याय मिळेल अशी भूमिका राहुल गांधींनी घेतली आणि ती बरोबर आहे. आणि आता कॅबिनेटने निर्णय केलेला आहे या बजेटमध्ये त्याला पैसे द्यावे लागणार आहेत, आता जो पावसाळी अधिवेशन येईल त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर ही जनगणना या देशामध्ये सुरू होईल अशी अपेक्षा आहे. पण आता पुढं कसा GR निघतो आणि काय त्याला प्रोव्हिजन केले जाते याच्यावर हा सगळा खेळ आहे. लाडकी बहीण योजनेवरून जे 2100 रुपये देण्याचं आश्वासन या सरकारच्या नेत्यांनी दिलं होतं, आता सत्तेत आल्यानंतर गेल्या काही महिन्यापासून 2100 रुपये देण्याचं जे अभिवचन दिलं होतं, मात्र आता या कालपासून 1500 रुपये त्यांच्या महिलांच्या खात्यावर वरती होत आहे. मात्र अशातच राज्यकर्त्यांमध्येच आता कुठतरी सुंदोपंथी चालू आहे. समाज कल्याण विभागाचे पैसे वळते गेल्याची बोंब शिवसेनेचे नेते करत आहेत. काय कशा पद्धतीचं बघता? हो, 2100 तर सोडा, आता 1500 पण द्यायला नाही. तुमच्याजवळ माहिती चुकीची आहे. आता 500 रुपये देतात आहेत. त्यांना विविध योजनेतून पैसे दिले जातात वगैरे असं. पण ज्यावेळेस मतं घ्यायचे होते त्यावेळेस नियमावली नव्हती, मतं घेऊन झालेत आणि आता बहिणीशी बेईमानी करण्याचं काम फडणवीसाचं सरकार करताना आपल्याला पाहायला मिळते आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे मागास जाती आहेत, मागास समाज आहे, त्याला आदिवासी असेल,
सामाजिक न्याय विभागातलं शेड्यूल कास्ट असेल, OBC असेल, भटक्या विमुक्त जातीचे लोक असतील, त्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी सरकारने, कोणाचंही सरकार असो, त्यांना संविधानिक बंधन त्याच्यामध्ये टाकलं गेलं आणि ते पैशाचं प्रयोजन करून त्या समाजाच्या आर्थिक स्थितीवर खर्च केला पाहिजे, ही भूमिका त्याच्यामधली होती. पण या सरकारने, या महापापी सरकारने या बहुजनांचे पैसे काढून लाडक्या बहिणीला आता पैसे द्यायचा निर्णय केलेला आहे. हे खऱ्या अर्थानं निषेधार्थ आहे. तुमच्यामध्ये धमक नव्हती, मी अवकात नाही म्हणणार, पण धमक नव्हती तर तुम्ही या घोषणा करायच्या नव्हत्या. मोठ्या श्रीमंताचे कर्ज माफ करायला तुमचे जो पैसे आहेत, पण गरीब बहिणीला 500 रुपये द्यायला पैसे नाहीत आणि दुसऱ्या बहुजनांचे पैसे काढून देतात आहेत, त्याचा आम्ही विरोध करतो आहे. आणि या सरकारला आम्ही जबाब विचारू, एक एक पैशाचा जबाब विचारू. अधिवेशनामध्ये सरकारने त्याचं उत्तर द्यावं. सोबतच एक शेतकऱ्यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे. अजूनही कर्जमाफी झालेली नाही, शेतकरी वाट बघतायत. धानाचा बोनससुद्धा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. अजितदादांनी एक निवडणुकीपूर्वी घोषणा केलेल्या होत्या. काय त्यांनी केलेल्या घोषणांपासून ते आता पडवाटा शोधतात का? काय सांगा? हे खोटारडं आणि बैमान सरकार आहे आणि हे शेतकरी विरोधी आहेत. अजित पवार असेल, फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, हे आणि नरेंद्र मोदी असतील, हे सगळेजण शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांशी पदोपदी बैमानी करणं हा धर्म यांचा आहे. आज यांच्या सगळ्या कृत्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात आणि त्याच्यामुळे अनेक निरपराध शेतकरी यांच्या खोट्या आश्वासनामुळे आज फसले गेले आणि त्या चिंतेने हे आत्महत्या करतात आहेत. पण मी एक गोष्ट तुम्हाला या निमित्तानं सांगतो की या सरकारने जे आश्वासने या शेतकऱ्याला दिलेत, त्या आश्वासन यांनी पूर्ण केले पाहिजेत. काँग्रेस पक्षाच्या वतीनं विधानसभेत असो की रस्त्यात असो, आम्ही या सरकारला घेरू आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि बोनस जे धान उत्पादक शेतकऱ्याला देण्याचं यांनी मान्य केलं होतं, ते यांच्याकडून घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. ही भूमिका आमची राहणार. तर हे होते काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना प्रशांत देसाई. ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.